बापा बे नांग्या कोटे बे सकाळ सकाळीच बे घेण्या भाऊ का सांगू तुला म्हणतो माणसाच्या मोठ्या गटी आहेत. साला सकाळ झाली संध्याकाळ झाली का ते मायमा मागे टोर टोरत लावते. असा का केलास बे तू तुझ्या मागे टोर टोर लावते तर कोणता काय कांडगिन केलास का भोसडीच्या? अबे लमच्या मी कान करीन तुला माहित नाही होईल तर भलताच झाला. आता तुला माहिती आहे का कोणती योजना आली म्हणून? लाडकी बहीण त्या बहीण माझे डॉक्युमेंट जमा कर जरूर मा साला घरल्यासारखा लागून राहिला. सकाळ झाली का जा बापू मामाच्या गावाला जन्म दाखला काव कान टीसी आण काही याने अजून का केलाच नाही का बे? मी म्हणतो अजून हे झोपलेच होते काका. आता बरं झाला एकनाथ बाबानं काढलं हे नाही तर यायनं काही माहितच नाही काही यायला अजून समजलं नाही का माझा जन्म दाखलाय का काय म्हणून. हो बे बापा हाय मोठा वैता काय म्हणतो ते मायमा मागे रोज लागते पण मी तिची काही गोष्ट ऐकत नाही. पण आता 1500 रुपयासाठी करावं लागेलच. किती दिवस देते ना किती दिवस नाही. बे घेण्या भाऊ आपल्याला दिलं असतं 500-600 रुपये पोरायला तर असा कोणता फरक पडला असता? अबे आम्हाला 18 वर्ष वाल्याला द्यायला पाहिजे होता 20 पर्यंत. बहीण मा रिचार्जचे भाव मोठ्याने वाढले काव कसे वाढले म्हणतो भोसडीचे एका रिचार्जवर 60-60 रुपये. हो ना बे मोठ्याने रिचार्ज वाढले भोसडीचे आणि हा 1500 रुपये महिना गुपितूनच काढतो काका. बे तर 1500 रुपये महिना हा कसा काढेल भैया? अंबानीचा काम होतो त्याने मोठ्याने रिचार्ज वाढवलं त्याच्या पोराचं लग्न आहे म्हणून वाढवलं नसेल म्हणतो मी तर आपल्या कोणीच खर्च काढते काका. बे घेण्या भाऊ आपण 21व्या वर्षाची पोरगी पाठवा लागते तिला 1500 रुपये महिना भेटेल ना बे कशी रिचार्ज मारून देईल तर दारी. बे पण आपल्यापेक्षा बया किती वर्षानं मोठे होईल 3 वर्षानं कसा होईल म्हणतो. हे पद आपल्याला तिच्या कोणता लग्न करायचं आहे तर कामापुरता काम ठेवायचा. बे पण आपल्याला पहिलेच योजना माहीत राहिली असती तर आपण पहिलेच पटवून ठेवला असता. आता काय झाला असता ते एक काम कर ना बोवाकडे आपले नशीब पाहून टाक कोण्या दिवशी पटल म्हणून माहीत होऊन जाईल. आता ते जाऊ दे का करतेस मोठ्या भांगडी आहेत नाही भेटतील तर नाही भेटतील राबूनच खाऊन. तर तुझे झाले का घेण्या भाऊ डॉक्युमेंट जमा करून गेलतास का मामाच्या गावी? कोटचा का अजून मा एक हॉल आहेत म्हणतो ते मायमा रोजे मा नावानं बोमलते तो मा बाप मला घरी गेल्या रुपयाने शिवा देते. अबे फुकटाचे भेटते तर सोडते सायले म्हणते करून टाकणं म्हणते तुलाच खर्च पाण्याला होती मध्ये पण अकाउंटवर आल्यावर मला देणार आहेत का रे ते? बे पण घेण्या भाऊ केलास का वाया जाणार आहेत का करून टाकणं. आणि हे खटारा किती दिवस आणतेच बेन की बे बुडकी घेऊन गेली तरी. आता थांबणं बे थोड्या दिवस मग गाडी घेतो नवीन 1500 रुपये आल्यावर. तुझ्या बापाने सांगेन का बे भोसडीच्या 1500 रुपयात गाडी भेटते म्हणून का तो गाडीचा शोरूम वाला तो मामा गिमा हो तुला फुकटात देणार फुकटात कशी देईल बे एकटाच घेतो ना थांब ना. आता बरसाती तर निमू दे आणि 1500 रुपये महिना किस्तीवर घेतो चांगले दारीला. तर तुझे कोणते डॉक्युमेंट्स राहिले तर बे? काय नाही फक्त जन्म दाखला आणायचा आहे माहिती बस झालं मग डायरेक्ट फार्मच भरत आहे मग घे दारीला चांगले 1500 रुपये महिना. मग कायला पेलतात बाया त्या बहीण काही सांगायचं कामच नाही मग बरोबर का नाही पेलतात का मग बाया? बे पण घेणे भाऊ हे योजना काढायची होतं पहिले काढायची हो त्या बहीण माझ्या रोवण्याच्या घाटी का आलं नाही आपल्या बापात जात होते चांगले डॉक्युमेंट जमा करायला. अबे तोही काम पाहून बरोबर काढते का नाही योजना हेच होईल ना तो रोवणच होईल कोणताही एकच करायला लागेल ना 10 वर्षी तर कसा होईल. मला आता थोड्या वेळात फोन येईल बापू मामाचा का बापू गेलास का रे म्हणून. ते एक काम करून ना पहिले तुझ्या मामाच्या गावी जाऊ आणि मग माझ्या मामाच्या गावी जाऊ चालेल का? मी टाकतो बे 100-150 पेट्रोल मग कोटची वाट पाहतेच घेणे भाऊ येणं बघणं बसणं दारीला. पेट्रोलचं नाव घेतलं तर मस्त गेलाच बे.